आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाकरे बंधुओं की युति की घोषणा के साथ ही ठाणे में उत्साह का माहौल देखने को मिला। मनसे और ठाकरे गुट की शिवसेना के कार्यकर्ताओं ने ढोलताशों, आतिशबाजी और गुलाल के साथ जश्न मनाया। इस मौके पर मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे और शिवसेना के पूर्व सांसद राजन विचारे ने एक दूसरे को मिठाई खिलाकर बधाई दी और आगामी चुनाव में ठाकरे ब्रांड की जीत का भरोसा जताया। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। माणसाला फायदा करणे बोलण्यापेक्षा मराठी माणसाचा जो आज महाराष्ट्रात जे महाराष्ट्रीय माणूस कुठे नेऊन ठेवलाय, महाराष्ट्रीय माणसाचे जे हाल आहेत ते आज हाल पूर्ण नामोनिशान निघून जाईल। कारण हे दोन बंधू पूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मागे ठाम उभे राहतील। मराठी माणसाची पिछाड चालली ती आजपासून संपली। हे दोन भाऊ पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करतील एवढं मात्र नक्की। ठाण्यात कशा प्रकारे युती म्हणून आपण लढणार आहात काही या संदर्भात काही बैठका वगैरे झालेल्या आहेत का? बैठका झालेल्या आहेत। या 4 दिवसामध्ये माहिती पाहिजे 2 दिवसात मिळेल। आनंदात व्यवस्थित बैठका झालेल्या आहेत असं काही नाहीये। 2 दिवसात सर्वांनी आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब, नेते अभिजित बारसे साहेब, आम्ही सगळे मिळून विचारे साहेब, केदार दिघे आम्ही एकत्र प्रेस कॉन्फरन्स समोर जागा वाटप झालंय त्याचा समोर ठाकरे बंधू एकत्र आले, काँग्रेस एकत्र आली किंवा राष्ट्रवादी जरी एकत्र आली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। कारण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा जर निकाल पाहिला तर आमची मतं जी आहेत सर्वाधिक आहेत असा भाजपला मी दावा केला। मशीन त्यांच्याकडे आहेत ना, मशीनच्या जीवावर हे सगळं चाललंय। इलेक्शन व्हायच्या अगोदर, निवडणूक व्हायच्या अगोदर यांचं झालेलं असतं आमच्या एवढ्या सीट येणार तेवढ्या सीट येणार। लढाईला उतरलोय पूर्ण एवढं मात्र। हे दोन भाऊ एकत्र येतात म्हणून ते एकत्र आले ना। आजपर्यंत कधी एकत्र लढले नव्हते का महानगरपालिकेच्या निवडणुका? अशामुळे जर एक यांना एवढीच भीती वाटते या दोन भावांची, वाटत नसेल तरी सेपरेट लढा। आतापर्यंत जर ठाण्यात पाहिलं तर मनसे आणि शिवसेनेच्या बैठका झालेल्या, त्या बैठकींमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सोबत घेऊन काम करण्याचा विचार कुठे? याबद्दल तुम्हाला आमचे अविनाश जाधव साहेबच बोलतील किंवा विचारे साहेब। तुम्ही बघितले असेल त्यावेळेला ही मुंबई वाचवण्यासाठी आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सरकार भ्रष्ट मार्गाने या ठिकाणी काम करते। आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा आज ट्रकचे कारखान्यांचे सूत्रधार या ठाण्यामध्ये राहतात। आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे ठाणे असेल, महाराष्ट्र तुम्ही बघितलं असेल, ठाणे महापालिका ज्या महापालिकेची निवडणूक आता होणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात, म्हणजे पैसे घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं। या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी या ठिकाणी आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत। आणि त्यावेळेची आठवण आज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण आज या ठिकाणी होते। एकच रक्त तुम्ही बघितलं असेल, शेवटी राज ठाकरे साहेबांचे विचार आणि उद्धव साहेबांचे विचार एकच आहे ना। आम्ही आमचा जन्मच त्यासाठी झालेला आहे। सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे या दोन्ही संघटना जेव्हा रस्त्यावरती उतरेल ना त्यावेळेला त्यांना माहित पडेल समोरच्या लोकांना दोन ठाकरे म्हणजे ताकद केवढी आहे महाराष्ट्रामध्ये। आणि तुम्ही बघितलं असेल की आज एवढं सर्व होत असताना सुद्धा आज उद्धव ठाकरे साहेब एवढे सर्व लोक गेले, परंतु आज नव्याने त्या ठिकाणी कार्यकर्ते येत आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल आज एवढ्या लोकांना फोडून सुद्धा आज शिवसेना त्याच जागेवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ताठ मानेने उभे आहेत। एक भीती ही पण आहे कारण तिथे युती केल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांनी जे काही इन्कमिंग चालू ठेवलं होतं ते अजूनही सुरू आहे। त्यांना कुठेतरी आता तिकीट देताना त्यांचा मला वाटतं त्यांना पर्याय स्वतःचे पोरं तयार होत नाही म्हणून दुसऱ्याची पोरं खांद्यावर घेऊन हे चालणारे दोन्ही पक्ष आहेत। आज तुम्ही बघितले असेल जे आज बीजेपी मध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतायत, आज तुम्ही बघितलं असेल यांच्याबरोबर गेलेले निष्ठावंत आहे, परंतु आज त्या ठिकाणी बाहेरून आयात केलेले मग या पक्षातून मग त्या पक्षातून। अरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे फॅक्टरी आहे, इकडे कार्यकर्त्यांची निष्ठावंत फळी आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज यांच्याशी मुकाबला त्या ठिकाणी करतायत। या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी
धन्यवाद देतो